हॅलो एव्हरीवन, वेलकम टू विद्या मंदिर IIT नीट सेल आणि मी आहे संदीप पाटील. तर आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला, इलेक्ट्रॉनिक डॉट फॉर्म्युला किंवा लुईस स्ट्रक्चर्स आणि त्यानंतर कंडेन्स्ड फॉर्म्युला असे वेगवेगळ्या पद्धती बघणार आहोत. हाऊ टू रिप्रेझेंट अन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये कळालेलं आहे की ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आर इनन्युमरेबल, भरपूर आहे, असंख्य आहेत, मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स वी नो, राईट. सो टू स्टडी दॅम or to understand their properties properly, we should know their proper structures. तो पहिला जो काय आपण बघणार आहोत तो आहे स्ट्रक्चरल और डॅश फॉर्म्युला. Suppose a molecule we are taking. Example I will take. What is structural or dash formula? Now for example, CH4 molecule आपण घेतला. काय घेतला? CH4 molecule घेतला. हा जो CH4 molecule आहे, ह्या CH4 molecule मध्ये प्रत्येक ॲटम आणि प्रत्येक दुसरा ॲटम, पहिला ॲटम आहे कार्बन आणि दुसरा आहे हायड्रोजन, सगळे ॲटम्स दाखवायचे अँड द बॉन्ड बिटवीन द ॲटम्स रिप्रेझेंट करायचं. एव्हरीथिंग इट रिप्रेझेंट ऑल कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स. द स्ट्रक्चरल फॉर्म्युला और डॅश फॉर्म्युला इट रिप्रेझेंट all the constituent atoms and the bonds between them. बघा, so you write carbon here, hydrogen, and a dash here, dash for one bond, एक bond म्हणजे दोन इलेक्ट्रॉन. so again here CH bond, CH bond, CH bond, CH bond. What is this? This is called as the structural formula of methane. So what does the structural formula represent? तो पूर्ण जो मॉलिक्यूल आहे ना, मॉलिक्यूल CH4, दिस इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला. तो मॉलिक्युलर फॉर्म्युला इथं आपण पूर्ण ओपन करून दाखवलेला आहे. ओके, फुलवलेला आहे, पूर्ण असं फुलवलेलं आहे. त्याला म्हणायचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ methane. In the same way, if I could write the structural formula of ethane, very simple, very simple. So I am teaching how to represent different molecules. Their structural formula, Lewis dot structures आपण बघितलेले आहेत कुठं, केमिकल बॉन्डिंग मध्ये. पुन्हा इथे शिकवणार आहे Lewis dot structures, very easy. Now here if I write C2H6, how would you write this structural formula of this molecule? Now let us see how I could write the structural formula. C bond C, बरोबर आहे. and here H. This is the structural formula of ethane. आता एक प्रसंग तुम्हाला आठवेल की तुम्ही म्हणाल सर हा बॉन्ड अँगल 90 आहे का? बिलकुल नाही. कारण कार्बन सिंगल बॉन्ड्स असतील तर आपण काय घेणार आहोत? हायब्रिडायझेशन, जे आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये सांगितलेलं आहे हायब्रिडायझेशन. लक्षात ठेवा, कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर sp3, कार्बन डबल बॉन्ड sp2, कार्बन ट्रिपल बॉन्ड sp, हायब्रिडायझेशन. बरोबर आहे. तर हायब्रिडायझेशन sp3 असेल तर बॉन्ड अँगल 109 डिग्रीज 28 मिनिट्स येणार आहे. पण इथं जस्ट आपण रिप्रेझेंट करतोय हे लक्षात ठेवायचं. वी आर जस्ट रिप्रेझेंटिंग द बॉन्ड्स बिटवीन द ॲटम्स, म्हणून ऍक्च्युअली बॉन्ड अँगल्स इथं आपण घेत नाहीये. जस्ट वी आर, दिस इज अ रिप्रेझेंटेशन. सो डॅश फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला और डॅश फॉर्म्युला. आता दुसरा जो आहे ना, नेक्स्ट वन C3H8 मी लिहिलं. C3H8. What is C3H8? Propane.
So what is the structural formula of this compound propane? So you'd write C bond, C bond, C, and here we are writing H, 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 H. This is the structural formula of propane. Right? Now, after the structural formula or dash formula, very simple part, electronic dot or Lewis structures. इलेक्ट्रॉनिक डॉट किंवा लुईस स्ट्रक्चर्स कसे काढायचे? ते व्हॅलन्स शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, हे बॉन्ड पेयर आहे ना, बॉन्ड पेयर है ना, तो डॅश आहे ना, द डॅश इज रिप्लेस्ड बाय द इलेक्ट्रॉन्स. आर यू गेटिंग? So electrons of hydrogen, if suppose electrons of hydrogen I am showing by like this, all right, and electrons of carbon like this, dot, or both electrons you can show by dot, no problem. Okay, so here one bond means two electrons, like this you write, one bond means two electrons, one bond means two electrons, like this. All right. So this is Lewis dot formula. What we write here? Lewis dot formula. Lewis dot formula. Lewis dot formula. Dot formula. है ना? That means that bond or dash is replaced by electrons. And if we are replacing these electrons by dash, that is a structural formula. So easy. So this is Lewis dot structures or Lewis dot formula. And if you replace that Lewis dot formula electrons replacement तुम्ही कशाने करू शकता? Dash. Dash means bond, a single bond. Are you getting this? Yes. Now we did structural formula or dash formula. Second one we did, that is the second one we had Lewis structures or Lewis dot formula. Lewis structures or Lewis dot formula we did. Now another formula is very interesting here, very interesting. In this format, in this formula, what we are doing, काय करतोय आपण ह्याच्यामध्ये? Very simple. तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा आहे बघा, असं फुलवलेला आहे. फुलवायचं की नुसतंच झुलवायचं, तसं असं फुलवलेलं आहे. आणि काय करतोय आपण? स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचा तो पूर्ण फॉर्म्युला असा कंडेन्स करण्याचा प्रयत्न करतो. काही बॉन्ड्स हाईड करतो, हाईड. फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, कंडेन्स्ड फॉर्म्युला. हाऊ वुड यू राईट दिस कंडेन्स्ड फॉर्म्युला? कंडेन्स्ड फॉर्म्युला. Condensed formula कसं लिहाल? How would you write this condensed formula of ethane? Let us write. You know ethane, C bond C, H, 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 H. So this is the condensed. No, this is the structural formula. मग ह्यामध्ये मी काय करतो? काही बॉन्ड्स हाईड करतो, काही ग्रुप्स एकत्रित करतो. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन किती आहेत ह्या कार्बनवर? हायड्रोजन 3 आहेत, तर मी असं लिहितो CH3. ओके, आणि हा C बॉन्ड C तेवढं राहू द्या, CH3 बॉन्ड CH3. दिस इज नोन एज द कंडेन्स केलेला फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला. वन इज द स्ट्रक्चरल और डॅश फॉर्म्युला, इलेक्ट्रॉनिक डॉट फॉर्म्युला, and third one is the condensed formula. Okay, so this is the CH3 bond CH3. If suppose if I write propane or butane, let me take butane. So C4H10 as a formula. C4H10. Again you will learn what is the formula of alkanes असं विचारलं तर आपण लिहितो जनरल फॉर्म्युला CnH2n+2 म्हणून, होय ना? इज इट व्हेरी सिंपल. C किती आहेत? 4 आहेत. C4 H किती असतील? 4 2 8+2 10, C4H10. राईट, ठीक आहे. सो C4H10 चा कंडेन्स फॉर्म्युला काय आहे? हे बघा, CH3 बॉन्ड CH2
बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. ओके. आता ह्याच्यापेक्षा कंडेन्स करता येईल का? हो. CH2 चे ग्रुप्स किती आहेत? 2 आहेत. असं करता येईल का? बघा, वी कॅन राईट दिस CH3 CH2 ट्वाइस CH3 असं कर. दिस इज ऑल्सो अ कंडेन्स्ड फॉर्म्युला. रीडिंग. आपण अतिशय गडबडीत असू, मॉलिक्युल्स भरपूर लिहायचे आहेत. यू कॅन राईट दिस कंडेन्स्ड फॉर्म्युला. ऑल राईट, व्हेरी गुड. आता दुसरा एक फॉर्म्युला आहे, आणि शक्यतो ज्यावेळी कॉम्पिटिटिव्ह केमिस्ट्रीमध्ये नीट असेल, जेई असेल, ज्यावेळी रिॲक्शन्स वगैरे दिले जातात, बॉन्ड लाईन फॉर्म्युला ही पद्धत खूप आहे. दे आर टेकिंग द बॉन्ड लाईन फॉर्म्युलाज. व्हॉट दे आर टेकिंग? बॉन्ड लाईन फॉर्म्युलाज दे आर टेकिंग. सो लेट अस सी व्हॉट आर बॉन्ड लाईन फॉर्म्युलाज. बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये आपण काय करतो माहिती आहे काय? वी आर नॉट रायटिंग एनी सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स. इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला असू द्या, स्ट्रक्चरल, लुईस or condensed form, you are writing the symbols. That is carbon you are writing, hydrogen you are writing. All right. In which formula? See. Suppose if I write C3H8 लिहायचं आहे, C3H8 लिहायचं आहे. All right, C3H8. So I am, you know that this CH3, CH2, CH3 असा कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही काय असं लिहा. अरे बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणतात. काय म्हणतात? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. वी कॉल बॉन्ड लाईन. This terminal edges, this are CH3, CH, CH, and this again CHH. This is called as the fourth one. I am sorry. This is called as the bond line formula. काय म्हणायचं बाळांनो? Bond line formula. Bond line formula. कसला फॉर्म्युला? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. बघा, हे प्रोपेन झालं. मिथेन आणि इथेन फारच सिंपल आहेत, आपण लिहित नाही. आता C4H10 चा बॉन्ड लाईन लिहायचा म्हणून C4H10. हे बघा, एक 2 3 4 ब्युटेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला झाला हा. पेंटेन लिहायचं आहे मला, पेंटेन C5H12 if I want to write the pentane. C5H12 if I want to write pentane. Then what I will do? So here see. This is CH3, CH2, CH2, again CH3. This is bond line formula. किंवा असं लिहिला तरी चालेल ना. 1 2 3 4 5. अरे this is the bond line formula. Okay. Now see, you know that 10th standard मध्ये तुम्ही बघितलं असेल. I would like to remember which compound? Benzene. Later on classification मध्ये मी तुम्हाला सांगेन. Benzene is a aromatic compound, cyclic आहे, cyclic structure आहे. त्याचा आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिला तर कसं होईल? स्ट्रक्चरल फॉर्म्युला हे बघा, C बॉन्ड किती आहेत? कार्बन 6 आहेत, हायड्रोजन पण 6च आहेत हो बेन्झिन मध्ये. कार्बन 6, हायड्रोजन 6. देन आय विल राईट हायड्रोजन H. But all the 4 valencies of carbon atom are not satisfied. All the 4 valencies of carbon कुठे satisfied आहेत? हे बघा, कार्बन बघा 1 2 3. मग काय करावं लागतं? इथे डबल बॉन्ड, that is a pi bond. So here we are having the double bond. Double, single, double,
single, double. This is the structural formula. है ना? तर bond line formula कसे लेणार? Bond line. How would you write the bond line formula? This is equivalent to like this. हा हे तुमचा bond line formula. We are writing the bond line formula. Are you following? Yes? Very nice. Now, for your practice, this is just a starter. For your practice, I would like to give some compounds. So, homework. In the homework, some compounds I will give you. So, you have to write the structural formula, Lewis dot formula, condensed formula, and bond line formula. First one, Mr. Hexane, hexane molecule, hexane, that is C6H14. Then second one, तिथे एक डबल बॉन्ड आणला आपण, डबल बॉन्ड, ब्युटीन. आता काय करूया, ब्युटीन घेऊया, ब्युटेन नाही, ब्युटीन, ब्युटीन. सो C4H8, राईट. देन थर्ड वन, एक्स्ट्रा मज्जा म्हणून, सायक्लो, cyclic structure is there. Hexane, cyclohexane, cyclohexane. है ना? Fourth one, cyclopropane. जरा वेगळी नावं दिली आता तुम्हाला सुरुवातीला, अगदी वेगळी वेगळी. ठीक आहे? ह्याचा बॉन्ड लाईन, स्ट्रक्चरल, इलेक्ट्रॉनिक डॉट अँड डॅश फॉर्म्युले तुम्हाला लिहायचे आहेत आणि होमवर्क मला सेंड करायचं आहे. सो दिस इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रिप्रेझेंटिंग ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स इन डिफरंट वेज. आता ह्याहूनही महत्त्वाचं आहे फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला, वेज डॅश, वेज 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 असं वेज, VEG वेज, नॉन वेज तसं नाही, वेज डॅश फॉर्म्युला. ही आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. हे होमवर्क करून मला दाखवायचं. आर यू गेटिंग? कीप एन्जॉयिंग, कीप डुईंग केमिस्ट्री. थँक यू व्हेरी मच.